कल्पना करा, वर्ष आहे 1939. जर्मनी पोलंडच्या सीमेवर एका गुप्त बंकरमध्ये नाझी सायंटिस्ट एका अत्यंत भयानक अशा गुप्त शस्त्रावर काम करत आहेत. त्यांनी त्याला कोडनेम दिलंय सबस्टन्स एन. हे असं केमिकल होतं जे हवेच्या संपर्कात येताच उकळायला लागायचं, पाण्यात त्याचा बॉम्बसारखा स्फोट व्हायचा आणि त्याचा फक्त एक श्वास जीवघेणा होता. हाय एव्हरीवन, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा काही केमिकल्सच्या जगात डोकावणार आहोत जे इतके धोकादायक आहेत की चक्क नाझीसुद्धा त्यांना घाबरले. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. मग तयार आहात का अशा केमिकल्सना भेटायला ज्यांना फक्त स्पर्श केला तरी त्यांचा स्फोट होतो? किंवा ज्यांच्या वासाने अख्खीच्या अख्खी शहरं खाली करावी लागतात? चला तर मग हा खतरनाक प्रवास सुरू करूया. तर आपल्या लिस्टवर नंबर 5 वर आहे तेच केमिकल ज्याच्यावर नाझी काम करत होते, क्लोरीन ट्रायफ्लोराईड किंवा द बर्नर. आता हे जगातलं सगळ्यात शक्तिशाली फ्लोरिनेटिंग एजंट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे अक्षरशः दुसऱ्या वस्तूंमधून अणू खेचून काढतं आणि त्यांना पेटायला भाग पाडतं. मग हे इतकं खतरनाक का आहे? कारण हे दुसऱ्या मॉलिक्युल्सना अक्षरशः फाडून टाकतं. या प्रोसेसमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते की त्याला फ्लोरीन फायर म्हणतात. हे ऑक्सिजनपेक्षाही जास्त पॉवरफुल ऑक्सिडायझर आहे. म्हणजे ज्या गोष्टी सहसा जळतच नाहीत, जसं की विटा किंवा ॲस्बेस्टॉस, हे त्यांनाही जाळून टाकतं. एक खरी घटना ऐका. 1950 मध्ये अमेरिकन सैन्याकडून चुकून 1 टन केमिकल सांडलं. आणि काय झालं असेल असं वाटतं? त्याने फक्त कॉन्क्रीटचा मजलाच नाही, तर त्या खालची 1 मीटर जाडीची माती आणि खडीसुद्धा जाळून टाकली. तिथे उपस्थित एका व्यक्तीच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडलं: कॉन्क्रीट जळत होतं. चला, आता भेटूया आत्तापर्यंत बनवलेल्या सगळ्यात जास्त स्फोटक केमिकलला, अझिडोअझाईड. हे इतकं अस्थिर आहे, इतकं नाजूक आहे की खरं सांगायचं तर याबद्दल विचार करणंही धोकादायक वाटतं. यामागचं सायन्स खूप साधं आहे. विचार करा की याच्या एका मॉलिक्यूलमध्ये तब्बल 14 नायट्रोजन अणू आहेत, जे एखाद्या दाबून ठेवलेल्या स्प्रिंगसारखे आहेत. त्यांना फक्त एक संधी हवी आहे स्थिर होण्यासाठी. आणि जेव्हा ती संधी मिळते तेव्हा ही सगळी ताबलेली ऊर्जा एकाच वेळी बाहेर पडते. आणि त्याचा परिणाम एक प्रचंड मोठा स्फोट. हे केमिकल किती संवेदनशील आहे? ज्या जर्मन सायंटिस्टनी 2010 मध्ये हे बनवलं ते स्वतः म्हणाले, याची संवेदनशीलता मोजणं आमच्या क्षमतेच्या बाहेर आहे. अगदी हलकासा धक्का लागला तरी याचा स्फोट होतो. तर मग याचा स्फोट कशामुळे होऊ शकतो? तयार आहात? ऐका. त्याला हलवलं तर, त्याला स्पर्श केला तर, त्यावर लाईट टाकला तर, त्याला स्पेक्ट्रोमीटरमध्ये ठेवलं तर, आणि सगळ्यात भारी म्हणजे काहीही, अगदी काहीही न करता सुद्धा. हो, सायंटिस्टनी त्याला एका अंधाऱ्या शांत खोलीत ठेवलं आणि तरीही त्याचा आपोआप स्फोट झाला. अविश्वसनीय नाही का? आता पुढचं केमिकल. हे आहे कदाचित ग्रॅम प्रति ग्रॅम जगातलं सर्वात विषारी रसायन. नाव आहे डायमिथाइल कॅडमियम. हे तुम्हाला जाळत नाही किंवा तुमचा स्फोटही करत नाही. नाही, हे त्यापेक्षाही काहीतरी भयानक करतं. हे तुम्हाला 2 प्रकारे मारतं. एकतर लगेच, नाहीतर सावकाश. श्वासावाटे आत जाताच ते थेट तुमच्या रक्तात मिसळतं आणि फुफ्फुसं, किडनी, लिव्हर सगळ्यावर हल्ला करतं. आणि समजा तुम्ही यातून वाचलातच, तर काही वर्षांनी तुम्हाला एक भयानक प्रकारचा कॅन्सर होण्याची जवळजवळ गॅरंटी आहे. आणि विचार करा, हे केमिकल जर सांडलं तर काय कराल? हे एक भयानक दुःस्वप्न आहे. पाण्याने साफ करायला गेलात तर स्फोट होईल, झाडूने साफ करायचा प्रयत्न केला तर त्याला आग लागेल, आणि जर तुम्ही त्याला तसंच सोडून दिलं तर त्यावर एक थर तयार होतो जो स्वतःच एक स्फोटक असतो. म्हणजे काहीच पर्याय नाही. चला, आता एका वेगळ्याच प्रकारच्या धोक्याबद्दल बोलूया. हे केमिकल तुम्हाला जाळणार नाही, मारणार नाही, पण ह्याचा वास इतका भयानक आहे की तो लोकांना आजारी पाडू शकतो आणि अख्खं शहर रिकामं करायला भाग पाडू शकतो. याचं नाव आहे थायोॲक्सिटोन. याच्या वासाची ताकद किती असेल? ऐका, फक्त एका थेंबाचा वास अर्धा किलोमीटर अंतरावरून लगेच येतो. कल्पना करा फक्त. याचे किस्से तर प्रसिद्ध आहेत. 1889 मध्ये जर्मनीच्या फ्रायबर्ग शहरात एका फॅक्टरी अपघातामुळे लोकांना इतक्या उलट्या झाल्या की अख्खं शहर रिकामं करावं लागलं. नंतर 1960 मध्ये एका लॅबमध्ये ह्याची एक छोटीशी बाटली फुटली तर 200 मीटर दूरच्या लोकांनाही त्याचा त्रास व्हायला लागला. आणि आता नंबर 1,
जगातलं सगळ्यात शक्तिशाली सुपर ॲसिड, जे अक्षरशः प्रत्येक गोष्टीला वितळून टाकतं. याचं नाव आहे फ्लुरो अँटीमॉनिक ॲसिड. हे किती शक्तिशाली आहे याचा अंदाज घ्या. आपण सगळ्यांनी शाळेत सल्फ्युरिक ॲसिडबद्दल तर ऐकलंय, बरोबर? तर हे ॲसिड त्यापेक्षा 10 क्वाड्रिलियन पट, मी पुन्हा सांगते, 10च्या पुढे 15 शून्य, इतकं जास्त शक्तिशाली आहे. हे ॲसिड अक्षरशः सगळ्या गोष्टींना खाऊन टाकतं. काच, प्लास्टिक, काहीही. ते प्रत्येक मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन हिसकावून घेतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे यातलं फ्लोरीन थेट तुमच्या हाडांमधल्या कॅल्शियमवर हल्ला करतं आणि तुमची हाडंसुद्धा वितळून टाकतं. याला फक्त टेफ्लॉनने बनवलेल्या भांड्यातच ठेवलं जाऊ शकतं. ओके, आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. जर ही केमिकल्स इतकी भयानक आहेत, तर सायंटिस्ट त्यांना बनवतात तरी का? ह्याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. आता गंमत बघा. जे क्लोरीन ट्रायफ्लोराईड कॉन्क्रीट जाळतं ते कॉम्प्युटरच्या चिप्स स्वच्छ करायला वापरतात. जगातला सगळ्यात घाणेरडा वास असलेलं थायोॲसिटोन चक्क फूड फ्लेवरिंगसाठी वापरलं जातं. आणि ते सुपर स्फोटक केमिकल, ते तर फक्त नवीन प्रकारचे स्फोटक बनवण्याच्या रिसर्चचा एक भाग होतं. कमाल आहे ना? आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं. जर इतकी धोकादायक आणि तितकीच आश्चर्यकारक रसायनं आज अस्तित्वात आहेत, तर भविष्यात विज्ञानाच्या प्रयोगशाळेत अजून काय बनत असेल? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? तर कसा वाटला आजचा खतरनाक भाग? जर आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा. हे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यात भयानक केमिकल कोणतं वाटलं? खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतो. भेटूया पुढच्या वेळी.